नमस्कार मित्रांनो, वेलकम रोहित खिरकर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एका अतिशय महत्त्वाच्या आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आगामी जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026. होय, अगदी बरोबर ऐकलत. ही खरोखरच खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे, ज्याची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो. एक प्रचंड मोठी संधी आता आपल्या दारात उभी आहे आणि ती कशी मिळवायची याचीच संपूर्ण तयारी आज आपण बघणार आहोत. चला तर मग लेट्स गेट टू द व्हिडिओ. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच, नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाची एक प्रचंड मोठी भरती प्रक्रिया पार पडली, राईट? ती आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या भरतींपैकी एक होती. आणि आता अगदी त्याच धर्तीवर जिल्हा आणि सत्र न्यायालयांसाठी सुद्धा एक मोठी जाहिरात आपल्या भेटीला येत आहे. विचार करा, ही एक अशी संधी आहे जिचं सोनं करण्यासाठी आपण आतापासूनच सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. तर मग पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जाहिरात नेमकी कधी येणार? ही अधिकृत जाहिरात साधारणपणे 1.5 ते 2 महिन्यांमध्ये प्रसिद्ध होण्याची अत्यंत दाट शक्यता आहे. आणि माहितीये, कदाचित त्या आधीसुद्धा ही जाहिरात धडकू शकते. याचाच अर्थ आपल्याकडे तयारीसाठी अगदी मोजकाच वेळ शिल्लक आहे. त्यामुळे एकही दिवस न दवडता अगदी आजपासूनच आत्तापासूनच आपला अभ्यास योग्य दिशेने सुरू व्हायला हवा. आता तुमच्या मनात नक्कीच हा विचार आला असेल की जाहिरातीसाठी 1.5-2 महिने का बरं थांबायचं? तर त्यामागे खूपच पॉझिटिव्ह आणि स्ट्रॅटेजिक लॉजिक आहे. सध्या उच्च न्यायालयाची जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे ना, ती पूर्ण होण्याची वाट पाहिली जात आहे. का? जेणेकरून तेच विद्यार्थी या नवीन भरतीत पुन्हा रिपीट होऊ नयेत. म्हणजे बघा, जुने आणि आधीच सिलेक्ट झालेले उमेदवार जर वगळले गेले तर नवीन उमेदवारांसाठी म्हणजेच तुमच्यासाठी ही स्पर्धा थोडी सोपी होईल ना. ही खरंच एक जबरदस्त बातमी आहे. आता वळूया आणखी एका मोठ्या प्रश्नाकडे. परीक्षा कोण घेणार, MPSC की TCS? सध्या विद्यार्थ्यांमध्ये यावरून खूपच गोंधळ सुरू आहे. एवढी मोठी संपूर्ण राज्यव्यापी भरती प्रक्रिया कोण राबवणार असेल बरं? काय वाटतं तुम्हाला? चला, याचं अगदी अधिकृत आणि अचूक उत्तर आपण बघूया. अनेकांचा असा एक समज झालाय की राज्य शासनाच्या गट क आणि ड च्या सर्व परीक्षा आता MPSC घेईल. पण मित्रांनो, तसं अजिबात नाहीये. ही परीक्षा अधिकृतपणे TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फतच घेतली जाणार आहे. हे अगदी फिक्स आहे. त्यामुळे आपला संपूर्ण अभ्यास आणि तयारीची दिशा ही TCS पॅटर्ननुसारच असायला हवी, हे डोक्यात अगदी पक्क बसवून घ्या. आता थोडं पुढे जाऊया आणि पदे तसेच त्यांच्या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेऊया. प्रामुख्याने लिपिक आणि शिपाई या 2 पदांसाठी ही भरती असते. या दोन्ही पदांचा अभ्यासक्रम आपण पाहिला तर तो जवळपास सारखाच आहे, अगदी सेम टू सेम. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य ज्ञान हे सर्व विषय दोन्हीकडे तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त एकाच गोष्टीचा मोठा फरक आहे, तो म्हणजे शिपाई पदाच्या परीक्षेत संगणक म्हणजेच कम्प्युटर हा विषय नसतो. संगणक वगळता बाकी सर्व विषय दोन्ही पदांसाठी अगदी समान आहेत. याचा अर्थ काय? तर एकाच अभ्यासामध्ये तुमच्या दोन्ही पदांची जोरदार तयारी होऊ शकते. पण इथे मला तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची वॉर्निंग किंवा पूर्वसूचना द्यायची आहे. नीट लक्ष देऊन ऐका. उच्च न्यायालयाच्या अलीकडच्या ज्या परीक्षा झाल्या त्यांच्या तुलनेत जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या परीक्षेची काठिण्य पातळी किंवा डिफिकल्टी लेव्हल थोडी जास्त असते. इथला अभ्यासक्रम थोडा वेगळा असू शकतो आणि प्रश्न विचारण्याची पद्धत निश्चितच अधिक आव्हानात्मक असते. त्यामुळे फक्त वरवरचा अभ्यास करून अजिबात चालणार नाही. आपल्याला विषयाच्या अगदी मुळापर्यंत जाऊन कन्सेप्ट क्लिअर करूनच तयारी करावी लागेल. शेवटी जाता जाता हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. TCS पॅटर्नसाठी आपली तयारी खरंच पूर्ण आहे का? जर आतून उत्तर नाही असं आलं ना, तर मित्रांनो, आत्ताच कामाला लागा. लक्षात ठेवा, यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. सातत्य, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन हेच यशाचं खरं गमक आहे. प्रयत्नांती परमेश्वर. त्यामुळे पूर्ण ताकदीने आणि आत्मविश्वासाने अभ्यासाला लागा. मित्रांनो, अशाच नवनवीन आणि अचूक अपडेटसाठी जॉइन रोहित खिरकर टेलिग्राम चॅनल. इफ यू वॉन्ट टू नो मोर अबाउट MPSC सरळ सेवा, देन वॉच दिस व्हिडिओ. आणि हो, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब रोहित खिरकर. पुन्हा भेटूया अशाच एका उत्साही आणि माहितीपूर्ण सेशनमध्ये. तोपर्यंत खूप अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.